नमस्कार. वारी संपलेली आहे आणि जसं एका वादळानंतर अनेक परिणाम घडतात आणि त्या परिणामांची जाणीव आपल्याला असली पाहिजे, तसं वारी ही पंढरपुरातल्या लोकल माणसाची, लोकल व्यापाऱ्याची एक वर्षभराचं कमाईचं साधन आहे आणि या साधनावरतीच जर पाय पडला आणि हे साधनच जर त्यांच्याकडून हिरावून घेतलं गेलं तर काय होतं. वारीच्या चांगल्या बाजू आतापर्यंत आपण बघितलेल्याच आहेत. वारीमध्ये आणखीन एक गोष्ट घडलेली आहे, ती गोष्ट जरा लपलेली आहे, ती आपल्याला उलगडून आणखीन व्यापारी सांगतीलच. पण वारीमध्ये प्रशासनानं ज्या पद्धतीनं बॅरिकेडिंग केलेलं होतं ह्याच्यामुळं इथल्या दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दुकानदारांचा बिझनेस म्हणावा तेवढा मोठ्या प्रमाणात झालेला नाही. तर आपण जाणून घेणार आहोत त्या व्यापाऱ्यांकडून. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव महेश उत्पात. मी एक पश्चिम द्वारचा मिठाईचा व्यापारी आहे. तर वारीमध्ये त्यांनी आम्हाला न सांगता नवमीला दुपारी बॅरिकेटिंग लावून टाकलं. ते एकादशीला संध्याकाळी 12:30 वाजता उघडण्यात आलं. पण त्या 3 दिवसांचा जो धंदा होता, जे आम्ही 2 महिने अजून माल भरला होता, प्रसाद भरला होता, त्याचं पूर्ण नुकसान आमचं झालं. आम्हाला न कळवता त्यांनी ते बॅरिकेटिंग अशी प्रशासनाची बॅरिकेडिंग ह्या आधीच्या वारीत झाली होती का? नाही. सर्व रिकामं ठेवलं होतं. सगळी चारी बाजूनं कुठलाही बोर्ड पॅक नव्हता, कुठलाही रोड पॅक नव्हता. या वारीला त्यांनी केलं. त्यांचं नियोजन चांगलं झालं, आम्ही त्यात काही दुमत मानत नाही. पण आम्हाला मारून 4 दुकानच तेवढे गावातले, आज अख्ख्या पंढरपुरातले 4 दुकानं बंद होती. बाकी अख्खं पंढरपूर चालू होतं. पश्चिम द्वाराचा हा जो कोपरा आहे तेवढाच 4 दुकानं बंद ठेवलं होतं त्यांनी. पूर्ण कडेकोट बंदोबस्त करून बंद ठेवला होता. त्यामुळे आम्हाला एक माणूस फिरलेला नाही इकडे त्या 3 दिवसासाठी. 3 दिवस कडेकोट बंद ठेवल्यामुळं आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे. आम्ही 2 महिने आधी त्याची तयारी केली. लोक बाहेरचे येऊन वारीसाठी काय मिळतंय यासाठी इथे येतात पंढरपूरला, वर्षभर वाट बघतात. तशी आम्ही 2 महिने आधी तयारी करून माल भरलेला केलेला, सगळा आमचा माल तसाच राहिलेला आहे. आम्हाला सूचना सुद्धा त्यांची आलेली नाही. काय आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा काही उपयोग झालेला नाही. तुमचा ह्या बिझनेस मध्ये वर्षभराचे 2-4 दिवसामध्ये तुमचा बिझनेस होत असतो, काय फरक जाणवला बिझनेस मध्ये? वर्षभर आम्हाला बिझनेस होतो नाही असं नाही, पण वर्षभराचं सगळं गणित आमचं वारीच्या ह्याच्यावर नियोजन असतं. 7-7, 8-8 कामगार दुकानात वारीचे एक्स्ट्रा आलेले असतात, त्यांचं नियोजन असतं, त्यांच्या पगारी, ती सगळं गणित वारीवर असतं. आमची वारीच्या आधी शहर पोलीस स्टेशनला मीटिंग झाली, त्यामध्ये वन वे आहे एवढं सांगितलं. पण आमची अख्खी लाईन बंद करणारे 6 ते 7 दुकानदार आहेत. इथं 4 दुकान आहेत, 6 ते 7 दुकानदार, कमीत कमी 20-25 कामगार आहेत. इथं माल भरणारे वेगळे, या सगळ्यांचं उपजीविका या लाईनवर अवलंबून आहे आमची. तर आम्हाला काही कल्पना न देता ऐनवेळी दशमी एकादशीचा GR होता वनवेचा, तरी नवमीला सकाळी 12 वाजता तुम्ही सगळं पॅकडे कोट बंदोबस्त करून आम्हाला पोटावर पाय दिला. म्हणजे आमच्या उपाशी मारलं 3 दिवस आम्हाला. तुमचं काय नाव आहे? दत्तात्रय लटके. मी मिठाईचा व्यापारी आहे. लटकेची बॅरिकेडिंग खतरनाक केलेलं होतं, किमान या कोपऱ्यात तरी. आणि दुसरं म्हणजे दरवेळेस ज्या पद्धतीनं रथ जात असे, यावेळी त्या रथामध्ये पण थोडासा काहीतरी बदल झाला असं म्हणतात. तुम्हाला काय? रथ हा प्रदक्षिण मार्गावरून जातो, मंदिर प्रदक्षिण नसते. त्याचा वेग जो आहे तो वेग यावेळेस ठिकठिकाणी थांबवत होते ते, त्यामुळे ते होत होतं. त्याचा बिझनेसवर काय परिणाम झाला तुमच्या? हो, बिझनेसवर परिणाम झाला. ऑलरेडी आमचं बंदच होतं 3 दिवस. वन वे 36 तासाचा असताना त्यांनी जवळजवळ 60 तास 48 तास राबवला. त्यांचा GR होता 36 तासाचा वन वेचा, त्यांनी 48 तास लागू केला. आम्ही सर्वांकडे मागणी करूनही आम्हाला दिलासा मिळाला नाही. अधिकारी वर्गाकडे दाद मागितली, पुढारी वर्गाकडे दाद मागितली, पण कुठेही आम्हाला दिलासा मिळालेला नाही. ही बॅरिकेडिंग जी होती ती तुम्हाला मंजूर होती सगळ्यांना? नाही सर, आम्हाला बॅरिकेडिंग करणारे असे सांगितले नव्हते. आम्हाला फक्त दोन्ही बाजूनी वन वे करणारे असं सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांनी अचानक दोन्हीकडे बॅरिकेडिंग केली. बॅरिकेडिंग केली तर केली, एक सुद्धा माणूस आतमध्ये येऊ दिला नाही. आमची एवढीच मागणी होती, तुम्ही वन वे करा. वन वे करायला आमचा विरोध नव्हता, पण इथं काहीतरी भाविक येऊ देत की जेणेकरून सगळ्याला धंदा होईल, 2 रुपये मिळतील. मी स्वतः ते व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये दिसून येते की बॅरिकेडिंग केलेल्या भागामध्ये पब्लिकच नाही, वारकरीच नाही, मग बिझनेस झालाच नाही तो. नाही, माणूस आतमध्ये येऊच दिला नाही त्यांनी. 100% इकडून वन वे केला, इकडून वन वे केला. आम्ही आधीच कर्ज बाग वगैरे काढून पैसे करून माल भरला होता. आता माल जसा तसा वर बघायला गेलं, जसा जसा माल शिल्लक आहे. याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? आता प्रशासन, आता कुणाचं नाव घेऊ शकत नाही सर, आम्ही कुणाचं म्हणून नाव घेणार वैयक्तिक. तुम्हाला पर्सनल लेवलला आता कॉरिडॉर पण प्रस्तावित आहे,
आणि तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं काहीतरी कॉरिडॉरच्या बाबतीत चाललंय आणि त्याचा कुठला तर प्री प्लॅनिंग ह्या गोष्टी घडतात असं वाटतं तुम्हाला? काही असू शकते सर. तुमचं काय मत आहे? 100%. तुमचं काय मत आहे या 100% संदर्भात? कॉरिडॉर आणि हे बॅरिगेटिंग आणि यावर्षीची वारी याचा काय जुळतो का काय संबंध? 100% जुळतो. इथं सगळे बॉल पॅक करून इथं टोटल जी गर्दी गोळा करण्यात आली होती आणि दोऱ्या लावून जी गर्दीचा फुगवटा दाखवण्यात आलाय, 100% ही गर्दी अतिरेकी दाखवून इथं कॉरिडॉर संबंधी कशी गरज आहे हे वर शासनाला दाखवून देण्यासाठी हे सगळं घाट घालण्यात आलाय. बडवे काका, तुमचा काय अनुभव आहे या बॅरिगेटिंगचा, या प्रशासनाच्या नियोजनाचा आणि कॉरिडॉरचा काही संबंध वाटतोय का? आणि गर्दी ज्या पद्धतीने आली होती त्याचा काय संबंध वाटतो? 100% हे खरं आहे. त्यांनी गर्दी तेवढ्यासाठीच दाखवली होती की जेणेकरून इथले लोकांचं दाखवणं की भाविक एवढे आलते, इथे चंगराचिंगरी झाली, त्यामुळे हा कॉरिडॉर करणं गरजेचं आहे हे त्यांना दाखवायचंच होतं. म्हणून तर त्यांनी 28 लाख भाविक आल्याचा फुगवटा वाटतोय. आम्ही आजपर्यंत आम्ही 40 वाऱ्या बघितलेल्या आहेत. मी 40 वाऱ्यात कधीच काय दगा फटका झाला नाही भाविकांना. आणि आता कसा होईल? तुमच्या ते वनवे केल्यामुळेच होणार झाला तर. 28 लाख पब्लिक होते? नाही अंदाज तरी त्यांनी किती त्यांचं काही असू द्या, एवढं माणूस नाहीये. किती असतील अंदाजे? किती लोक असतील अंदाजे? जास्तीत जास्त म्हणलं तर 15-16, त्यावर 15-16 लाखाच्या वर पब्लिक नव्हती. तुमचा काय अंदाज आहे? 10-12 लाख. 10-12 लाख. तुमचा काय अंदाज आहे? नक्की सर, 12 ते 15 लाखाच्या आसपास. म्हणजे सरासरी जर सगळ्यांचं मिळून जर एक सरासरी काढलं तर 14 ते 15 लाखाच्या आसपास पब्लिक इथं आलं असेल. आणि तेही मला असं वाटतं वारी सुरू झाल्याच्या महिनाभरूनचा आकडा आहे हा, केवळ या 3 दिवसाचा आकडा नाहीये. 3 दिवसात जर 28 लाख 26 लाख पब्लिक इथं असतं तर मला वाटतं श्वास घ्यायला पण जागा उरला नसता इकडे. बरोबर. त्यात तो दगापटका झाला असता. जर एवढं माणूस जर इथं गोळा झाला असतं त्या 3 दिवसात तर निश्चित दगापटका काहीतरी. तुम्ही व्यापारी ह्या संदर्भात काय उठाव केला? काय फक्त अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला? काहीच नाही केलं, कोणीच यूज दिलं नाही, तिथवर पोहोचू दिलं. आम्हाला असं सांगण्यात आलं की डिझास्टरचा लॉ लागू केलाय पंढरपुरात. त्यामुळं 15 ते 16 अधिकाऱ्यांजवळ आम्ही हेलपाटे घातले. नवमीच्या दिवशी 3 आमदारांकडे गेलो, सगळ्या राजकारण्यांकडे गेलो, कोणीही मध्यस्थी करायला तयार नसती. नुसती भरपड झाली आमची. कोणीही आम्हाला दगदात बोलायला पण घाबरतात व्यापारी बरेच. बोलायला घाबरत नाहीयेत. त्याला आम्हाला दाद मिळाली नाही त्या दिवशी. आणि अधिकारी घाबरतात म्हणण्यापेक्षा काय रोजची उपजीविका आमची आहे. एकजूट नाही का तुमची? नाहीये ना, त्यामुळे तर हे आहे सगळं. एकजूट व्हावं लागेल व्यापाऱ्यांना, सगळ्या बरोबर. व्यापाऱ्यांना एकजूट व्हावं लागेल. एकी दाखवावं लागेल. एकीचे बळ जास्त. बरं, आता किती नुकसान झालं असेल सहजासहजी तुमचं एकाचं? साधारण 3-1 लाख रुपये झाला. 3-1 लाखापर्यंत नुकसान झालंय? साधारण 1.5 ते 2 लाखाच्या आसपास या 3 दिवसाचा आमचा बिझनेस असतो. बर, आता हे नुकसान तर झालंय, पण आता ह्याच्यावर उपाय किंवा ह्याच्यासाठी काय दाद अजून काय करणार आहात तुम्ही? काय प्रयत्न करेन, काय होईल बघेन. सरकारकडनं काय तर मदत मिळाली तर आनंदाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कॉरिडॉर हा होणारच आहे आणि त्याला आता आमचा विरोध होता. आता काय सर्वांमध्ये निर्णय घेतील ती मान्य करायला लागणार. पण तुमच्या दुकानावरती तरी पाट्या लागलेल्या आहेत कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या. त्यांना आम्ही मागणी आमची केलेली आहे. आम्हाला राहण्याची सोय, दुकानाला दुकान आणि त्याचा मोबदला देणार असेल तर ते. पण ही वारी तुमची फेल गेली. हा, ही वारी फेल गेली, 100% फेल गेली. भरणा कसं होणार याचा? पांडुरंगाच्या हातात आहे त्याचा भरणा कसा करायचा, काय करायचा. ज्या दिवसांमध्ये आम्हाला एवढा धंदा होतो, आता या दोघांनी सांगितलं तर मला दशमीला दिवसभराचा धंदा 10 रुपये होता. ते पण बॅरिगेट तोडून एक वारकरी चुकून आला होता बुक्का घ्यायला म्हणून 10 रुपये गोळा झाला. महाद्वारात 10 रुपये बिझनेस दिवसभराचा पश्चिम द्वारात पूर्ण दिवसभरात 10 रुपये गोळा झाले होते. ते पण 10 रुपयाचा बुक्का घ्यायसाठी एक वारकरी बॅरिगेट तोडून उडी मारून आला होता म्हणून तेवढे गोळा झाले. मला पोलिसांनी मज्जाव केला होता का लोकांना यायला? येऊच देत नव्हते. तर राहणाऱ्या वारकऱ्यांना सुद्धा त्रास दिला पोलिसांनी. आम्हाला यायला त्रास दिला. आमच्या कामगारांना यायचं असेल तर मालकाला घेऊन या म्हणून सांगायचे, मग सोडायचे कामगार. काय व्हायला पाहिजे पुढच्या काळात? आता ठीक आहे, आता जे झालं ते झालं, हे तर भरून निघणार नाही, पण काय व्हायला पाहिजे आता? यापुढं जे काय आधी कळवलं गेलं पाहिजे आणि दुकानदारांना चित मारूनच तुम्ही नियोजन केलं पाहिजे. हा कुठल्याही ह्याचा भाग नाही, शहाणपणा नाही.
काका काय व्हायला पाहिजे तुमच्या अनुभवानुसार वयानुसार तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मला वाटतंय की शासनानं व्यापाऱ्याला किंवा त्या घरात माणसं उतरवते यात्रेकरांना यांना सगळ्यांना बोलवून समजावून सांगून त्याचं नियोजन केलं पाहिजे. पहिली गोष्ट त्यांचं पोट पाणी त्या वारकऱ्यावर सुद्धा आहे. काही घरं अशी आहे की ते वारकरी चार वाऱ्याला येतात, त्याची उपजीविका जी त्यांना मिळते त्याच्यावर ते जगणारे आहेत. काही जणी त्यांच्या सुद्धा घरापुढे बॅरिकेटिंग लावली होती, येऊ जाऊ देत नव्हती. तर त्यांच्या माणसांना आत जायला बाहेर यायला भयानक त्रास झालेला आहे. तर हा आधी त्यांनी हे कल्पना सूचना द्यायला पाहिजे, तर त्यांची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे ना वेगळी. म्हणजे जे लोकांसाठी करायला पाहिजे खरं तेच झालेलं नाही. तर आपण पंढरपूरच्या या वारीचा हा एक इफेक्ट झालाय, तो आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अजूनही बऱ्याच जणांना अशा काही गोष्टींचा फटका बसलेला आहे. स्वराज्य माझाच्या माध्यमातून तेही आपल्यासमोर आणणार आहोतच. पण ह्या व्यापाऱ्यांचा आता पुढं काय, वर्षभराचा बिझनेस यांचा 3 दिवसाचा बुडालेला आहे. प्रशासन त्याची दखल घेईल का? राजकीय पुढारी याकडे कोणत्या नजरेनं बघतील? त्यांच्या पुढच्या पावलांना साथ देतील का? हे पण बघण्यासारखं आहे. पाहत राहा स्वराज्य माझा.